बॉटल 1, बॉटल 2, बॉटल 3, बॉटल 4, बॉटल 5. एव्हरीवेअर इज बॉटल बॉटल बॉटल. बॉटल 6. हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. अँड जसं प्रत्येक ब्लॉगचं ट्रेडिशन असतं तसं मी आणि राहुल लॉक लावतात. अरे राहुलचे हेडफोन तर बघा. हो नॉइस इन्फिनिटी नॉट नॉइस. ऍज पर ट्रेडिशन रोहन आणि मी ऍज आम्ही युजुअल दोघं जण नेहमी लॉक लावतोय. आणि आम्ही 2 कॅब बुक केलेल्या आहेत कारण की माझी आणि कुणालची अशी मोठी बॅग आहे आणि राहुल आणि तिघांची अशा सेम 3 बॅग आहेत. त्याच्यामुळे आम्ही इथून दापोडीला जाणार आहे आणि दापोडी मेट्रो स्टेशनवरून मेट्रोनी आम्ही स्टेशनला जाऊ. तर मी आणि कुणाल इकडे उतरलोय कारण की इथं दापोडी स्टेशनला यायला सांगवीवरून 2 रस्ते आहेत. तर आम्ही म्हणजे एक रेल्वेचा रस्ता आहे जिथे रेल्वे गेट आहे तिथून येऊ शकतो आणि दुसरा रस्ता या साईडला इकडे कुठेतरी एक स्टेशन आहे तिथून येऊ शकतो. आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो आणि तर राहुलने तिकीट ऑनलाईन काढलं होतं. कुणाकडे तिकीट आहे, आम्ही तिकीट दाखवू आणि त्यांना भेटू. आमचं जेवण वगैरे सगळं झालं. आम्ही पराठा वगैरे खाल्ला आणि आमचा हा B2 डब्बा आहे. बोल ना. तर राहुल इथं मध्ये आहे, बाकी दोघं मध्ये बसलेत. आता आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लं जेवण झाल्यावर. 10:30 वाजलेले आहेत आणि टेम्परेचर काही फार थंडी नाही आहे, एकदम डिसेंट आहे. मुंबईला नेहमी जसं असतं तसंच. आणि आता इथून आम्ही एक अर्धा तास टाइमपास करू आणि झोपी जाऊ. मध्ये गेलो तुम्हाला दाखवेल आमच्या कुठल्या बर्थ आहेत. आणि हा ब्लॉग पूर्ण ओव्हरऑल ट्रॅव्हलिंगचाच आहे. आणि आम्ही जिथून कॅब केली आता CSMT मेन जे स्टेशन आहे तिथून कॅब केली आम्ही आणि तिथून CMT ला आलो आम्ही. इथं त्यांनी काय 350 काहीतरी घेतले. आम्ही 5 जण एकाच गाडीमध्ये बसलो. तर या दिस इज द प्लॅन. मे बी हा ब्लॉग मी आज रात्रीच एंड करेल. डायरेक्ट चहा पडेल नाही, पाणी पडले. अरे ये इधर चीनी है यहाँ पे, तो उसके पहले यहाँ पे हम ये डाल के रख देंगे उसमें. ये चाय पत्ती. अरे वो कुछ भी नहीं रहे वो तो पी लो. चाय पी लो, चाय पी लो गाइस. यहाँ पर इतना टाइम लग रहा है चाय बनाने को जितना टाइम हम गैस पर चाय बना घर में चूल में क्या चाय बनायचे. व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. आम्ही आता कोट्याजवळ आहोत आणि सगळ्यांच्या खाली चहा पिणं वगैरे चालू आहे. मला तर काही चहा आवडत नाही, मी चहा नाही पिला. 3:30-4चा अरायवल आहे दिल्लीला. मग तिथं उतरल्यानंतर आम्ही 4चा अरायवल आहे. तिथं उतरल्यावर आम्ही फ्रेश वगैरे होऊ आणि मग रात्री 8 वाजता मजनुका टिकल्यावरून आमची बस आहे जी आम्हाला ओव्हरनाईट धर्मशाळेला घेऊन जाईल. तर आम्ही आता कोट्याला उतरलेलो आहेत आणि वेळ किती वाजले तरी वेळ कोणाकडे फोन नाही वाटत ना. आता वाजले 10 वाजून 2 मिनिटं. आम्ही कोट्याला उतरलेलो आहेत
आणि इथून ऑलमोस्ट 4 तास वगैरे आहे आणि आमच्या खालची सीट आता रिकामी झाली आहे तर आम्ही इथं बसू शकतो. लोकांनी ट्रेनमध्ये चहा पिला पण इथं परत पितात कारण की इथला चहा वेगळा आहे. आणि ट्रेन मध्ये जी होती ती बनवावं लागत होती. तर हे लोक आता इथं परत चहा पित आहेत. मी तर काही चहा पिणार नाही, मी थोडं फ्रेश होऊन पॉपकॉर्न किंवा काहीतरी खाईल. लेट्स सी. तर हा ब्लॉग तर पूर्ण ट्रॅव्हलिंगबद्दलच असणार आहे कारण की बाकी तर काही नाही आहे ब्लॉगमध्ये. मी आय थिंक धर्मशालेला सकाळी जेव्हा आम्ही पोहोचू तेव्हा मी हा ब्लॉग एंड करेल. तर ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत जर्नी खूप चांगली होती. फक्त निखिलच्या चप्पलचा इन्सिडेंट सोडता इट वॉज अ नाईस अँड परफेक्ट जर्नी. तर आम्ही आता इथं न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनवरून पोहोचलोय. इथून 7:30चा आमचा पिकअप आहे. तर आम्ही इथून आता मॉलला जाणार आहेत आणि मॉलला फ्रेश वगैरे होऊ, सगळे आम्ही टाइमपास करू आणि मग आम्ही जिथं आमचा पिकअप पॉईंट आहे मेट्रो स्टेशन तिथं जाऊ. तर त्यासाठी आम्ही ओला आवरली रेंटल बुक केलेली आहे. तर आम्ही ओला रेंटलमध्ये बसलो आता. एर्टिगा गाडी आहे आणि आम्ही असे मागे 3 जण आणि कुणाल समोर बसलाय 4 जण. हां, म्हणजे मागे 4 जण, सॉरी मागे 4 जण आणि पुढे कुणाल बसलाय. आणि इथून आम्ही स्पार्क मॉलला जाणार आहेत आणि स्पार्क मॉलला थोडं फ्रेश वगैरे होऊ, काहीतरी खायचं वगैरे बघू आणि 7:30 वाजता तिकडची रिपोर्टिंग आहे आमची. 7 वाजेपर्यंत आम्ही तिथं पोहोचू. तर लेट्स आता ट्रॅफिक तर खूप दाखवते बट स्टील 4:30चा अरायवल आहे. आता 4:12 झालेत आणि टेम्परेचर इज 22 आणि फक्त एअर क्वालिटी इंडेक्स जे आहे ते खूप पुअर आहे असं दाखवते. 293 का 393 समथिंग काहीतरी आहे. सो ह्यांनी सगळ्यांनी मास्क घातले सगळ्यांनी. मी पण काढून थोड्या वेळानंतर मास्क घालेल. मी इथं स्पार्क मॉलला आलेलो आहे. तिथं हा समोर एक मॉल आहे. 5:30 वाजले आहेत. येताना खूप ट्रॅफिक लागली आम्हाला वाटलं तर एक्सपेक्टेड लवकर येऊ, पोहोचायला उशीर झाला. इथं आम्ही थोडं फ्रेश वगैरे होऊ, चेहरा वगैरे धुऊ, थोडं काहीतरी खाऊ रात्रीसाठी आणि मग पुढे जाऊ. आम्हाला मॉल तर थोडा बंद असं वाटतोय पण बघू. आणि इथं आल्यानंतर खरंच पोल्युशन फील होतं आम्हाला. तर हा मॉल तर मधून पूर्ण असा एकदम हॉन्टेड वाटतोय. सगळं खालचा फ्लोअर बंद आहे. एकच लिफ्टने वर यायचा रस्ता. आय थिंक फक्त फूड कोर्ट चालू आहे. तर आम्ही आता इथं मन्नत नावाच्या हॉटेलमध्ये थांबलो आहे डिनरसाठी. डिनर म्हणजे आम्ही फुल फ्लेज काही खाणार नाही आहेत. काय झालं? घे फुल फ्लेज काही खाणार नाही आहेत. आम्ही फक्त लाईट स्नॅक्स खाणार आहेत कारण की 11 वाजलेत आणि थोडंसं अनकम्फर्टेबल आहे बसमध्ये झोपायसाठी. बट ठीक आहे, विल मॅनेज समथिंग. उद्यापासून परत आयटिनरी चालू होणार आहे. सो आय एम प्लॅनिंग टू एंड द ब्लॉग हिअर ओनली. त्यानंतर आम्ही खाऊ आणि गाडीत जाऊन झोपी जाऊ. तर मी हा ब्लॉग इथंच एंड करतो आणि उद्यापासून तुम्हाला पूर्ण 4-5 दिवसाची जी काही सिरीज आहे ती दिसेल. मग ती नक्की पहा. बाय 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 करून दे निखिल. ब्लॉग एंड होते. बाय. सो आय विल सी यू टुमारो इन द हॉटेल आणि इथूनच ब्लॉग स्टार्ट करेल मी. सकाळी थोडंसं आम्ही लवकर पोहोचणार आहे 8-9 पर्यंत आणि नंतर चेक इन करणार आहेत. तर त्यांनी सांगितले की अर्ली चेक इन जर अवेलेबल असेल तर अर्ली चेक इन करू, जर नाही तर ज्या टायमिंगला असेल त्या टायमिंगला तुम्हाला चेक इन करायला लागेल. तोपर्यंत आम्हाला वेट करायचं आहे. सो लेट्स सी हाऊ ट्रिप गोज अहेड. आत्तापर्यंत वेल आणि सगळं ओके चालू आहे. सो फार सो गुड. तर बाय बाय अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट.